जिल्हा परिषद निवडणूक आणि या निवडणुकीत 22 जणांची माघार आहे। मंगळवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। तर पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता जिल्हा प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। जोरदार तयारी केली जाते। निवडणुकांकरता 3605 मतदान केंद्र असतील तर 14,000हून अधिक मतदान यंत्र तैनात असणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती आहे या सगळ्या संदर्भात? निवडणुकीकरता सज्जता पाहायला मिळते, तर जवळपास 22 जणांनी आतापर्यंत माघारही घेतल्याचं कळतंय। नक्कीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची मुदत ही 27 जानेवारी पर्यंत आहे। पण काल पहिल्याच दिवशी जवळपास 22 जणांनी माघार घेतली आहे। यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतल्या काही उमेदवारांचा सहभाग आहे। मोठ्या प्रमाणात अर्ज सर्वच राजकीय पक्षांकडून भरण्यात आलेले आहेत। पुण्यामध्ये शिवसेना भाजप हे स्वतंत्र लढतायत, तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र लढतायत, काँग्रेस वंचित एकत्र लढते, अशी परिस्थिती सध्या या पुणे जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये झालेली आहे। त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे। दुसरीकडे पुणे महानगरपालिकेपाठोपाठ आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागल्यामुळं निवडणूक आयोग आणि प्रशासनही सज्ज झालेलं आहे। त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जवळपास 3605 मतदान केंद्र असणार आहेत, तर 14,000हून अधिक मतदान यंत्र सुद्धा या ठिकाणी असणार आहेत आणि प्रत्येक तालुका वाईज या ठिकाणी मतदान केंद्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरं तर पुणे जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होते आणि त्यामुळे ज्या चुका नगरपालिका नगरपंचायत मध्ये निवडणुकीमध्ये झालेल्या होत्या त्या टाळण्यासाठी आता प्रशासन सज्ज झालेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन तांत्रिक बिघाडामुळे बंद पडतील त्या तातडीने बदलण्याच्या सूचना सुद्धा यामध्ये प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे एक प्रकारे या निवडणुकीसाठी आता जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग सज्ज झालेला आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।